Got it. सो हा जो एक सिमेट्रिकल ट्रायंगल आहे या सिमेट्रिकल ट्रायंगलला ब्रेकआउट झालाय. तर तो ब्रेकआउट कुठे झालाय? आता प्राइस इथे खालून वर चालली आहे, बरोबर. आपण कुठेतरी एका ठिकाणी आहोत. आपण आता समजा इथे ह्या इथे आपण, बरोबर, ह्या इथे आपण आहोत. आता आपल्याला काय शोधायचंय? स्क्रीन कुठे जाते यार? आपण सध्या इथे आहोत. आपल्याला काय दिसलं? 1 टॉप, 2 टॉप, 3 टॉप, 1 बॉटम, 2 बॉटम, 3 बॉटम. दिसले 3 बॉटम? हो सर. बरोबर. तर आपल्याला काय शोधायचंय? ब्रेकआउट शोधायचं आहे, किंवा ब्रेकआउट होणार कुठे. तर त्यासाठी मी काय करणार? फिबोनाचीचा वापर करेल. तर मी बुलिश ट्रेंड असेल, तर प्राइस खालून वर चालली आहे अशी, तर मी रिट्रेसमेंट जो आहे हा घेणार 100, इकडे 100 घेणार आणि खाली घेणार 0. ओके. सो दिस इज द टूल. हा एक टूल आहे. हा बघा, हा रिट्रेसमेंट टूल, फिबोनाची रिट्रेसमेंट. तर मी घेणार याला टॉप जवळ. टॉप, हा टॉप आहे आणि हा आहे त्याचा अगोदरचा बॉटम. दिसतोय का? बरोबर आहे ना? सिमेट्रिकल ट्रायंगल. किती लोकांना सिमेट्रिकल ट्रायंगल दिसला तिथे? हा ट्रायंगल आहे ना? Yes, sir. तर Yes, sir. ब्रेकआउट कुठे झालाय? ब्रेकआउट कुठे? तर त्याचा ब्रेकआउट जो आहे, 61.8. तर बुक मध्ये सुद्धा लिहून ठेवा की सिमेट्रिकल ट्रायंगलचा ब्रेकआउट रेसिस्टन्स आपलं फिबोनाची वर 61.8 वरती होत असतो. कितीवर? 61.8 या रिट्रेसमेंट वर होत असतो. बरोबर की नाही? Yes, sir. बरोबर. आता पुढे अजून थोडस पुढे जाऊया. आता सपोज ही प्राइस ह्या इथपर्यंत गेली आहे. बॉटम पासून प्राइस ह्या टॉप पर्यंत गेली. त्याच्यानंतर प्राइस खाली पडणार कुठपर्यंत? हा बुलिश ट्रेंड आहे ना, हा एक्स्ट्रीम बुलिश ट्रेंड आहे. केवढा मोठा बुलिश ट्रेंड आहे हा? बुलिश ट्रेंड आहे ना एवढा मोठा. तर प्राइस मध्ये जर करेक्शन येत असेल, प्राइस जर खाली पडत असेल, तर ती कुठपर्यंत पडणार? मी सांगितलं तुम्हाला की रेसिस्टन्स एरिया सांगते, सपोर्ट एरिया सांगते, बरोबर. हा अपट्रेंड आहे. ह्या अपट्रेंडचा कौन सा पैटर्न है? कोई बताएगा क्या? राइजिंग चॅनल. Rising rectangle आहे. वेज आहे, वेज. सो प्राइस इथून इथपर्यंत गेली, आणि मग ब्रेकआउट झालाय. आणि एक बघितलं तर इकडे एक हा वेज फॉर्मेशन आहे, याचा पण ब्रेकआउट झालेला आहे. तर आपल्याला काय शोधायचं याच्यामध्ये की प्राइसने ह्या वेज फॉर्मेशनच्या इथे जो ब्रेकआउट दिलाय, तर ती प्राइस कुठपर्यंत पडणार, म्हणजे पडणार कुठपर्यंत, ती सपोर्ट कुठे घेणार. तर तो सपोर्ट जर शोधायचा असेल, आपण काय करावं लागेल त्यासाठी? आता इथे प्राइस पडली आहे ना, प्राइस कुठपर्यंत पडणार हे शोधायचं असेल, तर हा बॉटम दाबून धरायचंय आणि हा रेसिस्टन्स ह्या इथपर्यंत आपण ड्रॅग करायचंय. काय दिसलं तुम्हाला? मी हा टॉप बघितला होता, हा टॉप, हा टॉप आणि हा बॉटम. प्राइस इथून अशी इथपर्यंत जात होती. फॉलिंग वेज, सॉरी रायझिंग वेज तयार होत होता इथे, रायझिंग वेज, बरोबर. तर रायझिंग वेज मध्ये प्राइस कुठपर्यंत पडते? किती लोकांना सांगितलंय मी? ओके, 30% पडते. पण इथे झालं असं की प्राइस 30% पडली आहे का?
बघायचंय का 30% पडली आहे का? आहे का बरोबर? तो प्राइस फॉलिंग वेज राइजिंग वेज में प्राइस 30 पर्यंत पडते, 30% तर प्राइस एक्झॅक्टली 30% पासूनच काय झाली आहे? रिव्हर्स झाली. तर आता सपोज समजा आता हा रिव्हर्स झाला, इथून प्राइस रिव्हर्स झाली, बरोबर. आता इथून प्राइस पुन्हा वर चालली आहे. तर ही प्राइस जर इथून वर चालली आहे, तर इथून ती परत जेव्हा खाली पडेल, इथून आता हा टॉप आणि हा टॉप, याच्यामध्ये प्राइस खाली कुठपर्यंत पडेल हे जर शोधायचं असेल तर आपल्याला काय करायचं? परत रिट्रेसमेंट लावायचा. कारण की रिट्रेसमेंटच एक असा तुमचा मित्र आहे की तुम्हाला प्राइस कुठपर्यंत पडेल याची तुम्हाला काय देईल? तो एक हिंट देईल. मग हा बॉटम आणि हा टॉप, कुठे घेतलाय त्यांनी सपोर्ट? 48%. 61.8. ये दिख रहा है 61.8? हाँ. 61.8 च्या इथे त्यांनी मल्टिपल सपोर्ट घेतलेत. तर याचा अर्थ काय की प्राइस मध्ये आता अजून वरती जाण्याचे चान्सेस आहेत. हा सिमेट्रिकल होता, त्याचा ब्रेकआउट झाला. डाऊन साइडला मी रिट्रेसमेंट लावला तर त्याचा ब्रेकआउट 23.6 ला झाला. पण जर असा इथून लावला तर तो 61.8 ला झाला. पहिले एक लक्षात घ्या, रिट्रेसमेंट कसा लावायचा याची पण एक पद्धत आहे, लक्षात घ्या. मला इथून प्राइस रिव्हर्सल शोधायची होती. कुठून? हा जो अपट्रेंड आहे ना, हा अपट्रेंड, या अपट्रेंड पासून मला रिव्हर्सल शोधायचा होता. रिव्हर्सल, हा रिव्हर्सल होता, बरोबर ना. तर मला रिट्रेसमेंट कसा अप्लाय करायचा आहे? तर रिट्रेसमेंट मला बॉटम पासून घ्यायचा आहे. असा नाही घ्यायचा आहे, असा घ्यायचा नाहीये, हा असा घ्यायचा आहे. 0 वर 100 खाली, 0 वर 100 खाली. तर आपण तो रिव्हर्सल शोधतो. काय शोधतो आपण? रिवर्सल. लिख कर रखो, बुक में लिख कर रखो कि टू फाइंड द रिवर्सल, अप्लाई फिबोनाची फर्स्ट टॉप एंड इट्स प्रीवियस बॉटम. परत सांगतोय, टू फाइंड द रिव्हर्सल अप्लाई फिबोनाची the first top and its previous bottom. आत्ताचा टॉप आणि आता हा इमेजिएट टॉप नाहीये, हा एक इंटरमिडिएट टॉप आहे. तर त्याच्या अगोदरचा टॉप घ्यायचा. याच्यामध्ये इंटरमिडिएट टॉपचं काही काम नाहीये, याच्यामध्ये फक्त काम आहे ते टॉप्स अँड बॉटम्स, एक्स्ट्रीम टॉप्स आणि एक्स्ट्रीम बॉटम्स. लक्षात घ्या. सो टू फाइंड द रिव्हर्सल्स, bullish reversals on the chart, nearest top and its previous bottom. लिखा गया? हाँ. Yes sir. येस. सो आपल्याला रिव्हर्सल मिळाला. कुठे मिळाला रिव्हर्सल? आपल्याला सपोर्ट कुठे घेतला प्राइसने? किती लोकांना कळलं की सपोर्ट कुठे घेतलाय प्राइसने? 61.8. 61.8. तर तुम्ही जर समजा ट्रेडिंग करत असाल आणि मुव्हिंग एव्हरेजचा वापर करताय, तर मुव्हिंग एव्हरेज वरती तुम्हाला कळेल की प्राइसने काहीतरी 88 लाईनच्या इथे सपोर्ट घेतलाय. 88 और मे बी 44 ची लाईन असेल 61.8 ची इथे. पण मुव्हिंग एव्हरेज कधी कधी तुम्हाला वेड्यात काढेल, पण रिट्रेसमेंट तुम्हाला वेड्यात काढणार नाही. तुम्हाला परफेक्ट लोकेशन सांगेल. कसलं लोकेशन? रिव्हर्सलचं लोकेशन. So the reversal locations are 23.6 and 61.8.
तो ये बुक में लिख कर रखो, बुक मध्ये लिहून ठेवा की 23.6 and 61.8 आर दी, सॉरी त्याच्यात 38.2 पण ऍड करा. 23.6, 38.2, 61.8 आर दी मेजर रिव्हर्सल्स and the support zone. आता इकडे बघा, आता हे आता सध्याच घेऊया आपण. सध्या मार्केटमध्ये रिव्हर्सल झालाय, बरोबर ना. इथे डायव्हर्जन्स झालाय मार्केटमध्ये, इथे प्राइस खाली पडली आहे, डब्ल्यू पॅटर्न आहे, दिसतोय का इथे रिव्हर्सल झालाय. तर प्राइस कुठपर्यंत जाईल, प्राइस कुठपर्यंत जाईल ते जर शोधायचं असेल, रिव्हर्सल शोधायचं असेल चार्टवर, तर आपल्याला काय करावं लागेल, इथे पण रिट्रेसमेंट लावता येईल. तर मी हा घेतला रिट्रेसमेंट, मला बेरिश रिव्हर्सल बघायचा आहे, बेरिश रिव्हर्सल. तर आता इकडे बघा कुठे आहे प्राइस, 61.8 च्या इथे. आता थोडस आपण त्याच्यामध्ये रिट्रेसमेंट ऍड करूया, 78.6. तर सध्या प्राइस कुठे आहे, प्राइस कुठे आहे सध्या, 61.8 आणि 78.6 च्या झोन मध्ये आहे. तर ह्या झोनला म्हणतात कॉन्फ्लुएन्स झोन. काय म्हणतात त्याला, कॉन्फ्लुएन्स झोन. एक मिनिट, टाइप किधर करने का, तर याला काय म्हणतात, कॉन्फ्लुएन्स झोन. आता लक्षात घ्या, रिव्हर्सल शोधायचं आहे आपल्याला. काय शोधायचं आहे, रिव्हर्सल. तर प्राइस मध्ये रिव्हर्सल कुठे होणार, कुठे होणार, तर प्राइस 61.8 म्हणजे 61.8 किती आहे, 16,761. जर प्राइस याच्या खाली गेली तर ट्रेंड आता पुन्हा काय होईल, काय होईल, बेरिश ट्रेंड, बेरिश ट्रेंड होईल, बेरिश ट्रेंड. आलं का लक्षात. मग काय होईल, ट्रेंड बेरिश होईल. इथे लक्षात घ्या. सर पुन्हा सांगा ना, मध्ये मध्ये कट होत होतं, त्याच्यामुळे ऐकू नाही येत होतं बरोबर. कुठून सांगू ते सांगा. 61% के बाद में. हा 61.8 हा एक रिव्हर्सल पॉइंट आहे, मी सांगितलं तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर मी सांगितलं 78.6 आणि 61.8 च्या मध्ये प्राइस ट्रेड करते. तर त्याला काय सांगितलं मी, त्याला काय म्हणतात, कॉन्फ्लुएन्स झोन, बरोबर. तर हा कॉन्फ्लुएन्स झोन जो आहे, जर प्राइसने हा कॉन्फ्लुएन्स झोन जर ब्रेक केला, हा कॉन्फ्लुएन्स झोन जर ब्रेक केला प्राइसने, तर प्राइस काय होईल, खाली येईल. कुठल्या प्राइसच्या खाली, 61.8 च्या प्राइस जर खाली गेली. मगाशी प्राइसने काय घेतला होता आपण, जो बुलिश ट्रेंड बघितला त्याच्यात 61.8 काय होता, ते सपोर्ट घेतला होता, सपोर्ट घेतला होता. मग आता ट्रेंड काय आहे, डाऊन ट्रेंड आहे ना. मग डाऊन ट्रेंड मध्ये 61.8 काय ऍक्ट करेल, रेजिस्टन्सचं काम, रेसिस्टन्सचं काम करेल. सो द प्राइस हॅज ऑलरेडी रिच्ड दी टार्गेट ऑफ दिस पॅटर्न. हा एक पॅटर्न आहे, या पॅटर्नचं टार्गेट ऑलरेडी रीच झालेला आहे, प्राइस पोहोचलेली आहे. आता प्राइस कॉन्फ्लुएन्स झोन मध्ये आहे, ह्या झोन मध्ये प्राइस 78.6 आणि 61.8 च्या मध्ये. आता जर प्राइस कॉन्फ्लुएन्स झोन म्हणजे 78.6 च्या वर गेली तर ट्रेंड पुन्हा बुलिश होईल. पण मला वाटत नाही की ट्रेंड पुन्हा बुलिश होईल.
हा, इथे ट्रेंड बुलिश होणार नाही. आता प्राइसने ऑलरेडी टार्गेट रीच केलेला आहे, डब्ल्यू फॉर्मेशनचा टार्गेट पण आलेला आहे आणि प्राइस सर्व ओव्हरबॉट झोन मध्ये आहेत. आता इथून प्राइस काय होणार, खाली येणार. मग खाली कुठून येणार प्राइस, तर त्याच्यासाठी आपल्याला एक एरिया माहिती पाहिजे की प्राइसने जर 61.8 हा रेसिस्टन्स ब्रेक केला, सपोर्ट ब्रेक केला, 17,761 की 17,757, 17, लक्षात ठेवा 17,561 हा त्याचा काय आहे, सपोर्ट आहे. आणि ऑलरेडी दोन डॉजी आहे तिथे, एक स्पिन टॉप आहे आणि एक हँगिंग मॅन आहे तिथे, बघितलं तर प्राइस मध्ये काहीतरी होणार उद्या किंवा परवा, मार्केटमध्ये काहीतरी होणार. आणि जर 17,761 खाली प्राइस गेली तर ट्रेंड काय होणार, इथे बेरिश होणार. तर हे कसं अप्लाय करायचं मी परत सांगतोय तुम्हाला, ऐका. आता ट्रेंड इथे काय आहे, इथे ट्रेंड डाऊन आहे, लिहून घ्या बुक मध्ये लिहायचं असेल तर. इन डाऊन ट्रेंड we use Fibonacci retracement to find the resistance area. In downtrend we use Fibonacci resistance to find the resistance area. आता रेसिस्टन्स कुठे घेतलाय प्राइसने, 61.8 आणि 78.6 च्या इथे. आता इथून जर प्राइस खाली गेली तर प्राइस काय होईल, इथे बेरिश होईल. हे कळलंय की नाही कळलंय. बेरिश ट्रेंड मध्ये काय करणार आपण, बेरिश ट्रेंड मध्ये रेसिस्टन्स शोधणार, रेसिस्टन्स. तर याचा स्क्रीनशॉटची गरज नाहीये, तुम्ही नंतर युट्यूब वरती हे चॅनल व्हिडिओ बघू शकता, हा अवेलेबल असेल तुमच्यासाठी. तर रिट्रेसमेंट कसा लावायचा, जर प्राइस खाली पडते आणि बॉटम फॉर्मेशन झालेलं आहे, काय सांगितलं, जर प्राइस खाली पडते, प्राइस खाली पडते आणि तुम्हाला रेसिस्टन्स शोधायचा आहे किंवा रिव्हर्सल शोधायचा आहे, तर तुम्ही काय करणार, रिट्रेसमेंटला खालून खाली 0 वरती 100, खाली 0 वरती 100. आलं का लक्षात, आलं. बरोबर. आता हीच पद्धत मी ह्या चढत्या प्राइस साठी दाखवतो तुम्हाला, ही चढती प्राइस. आता हेच मी चढत्या प्राइस साठी मी तुम्हाला दाखवतो, ह्या चढत्या प्राइस साठी की रिव्हर्स कुठे घेणार प्राइस. आता हे चढत्या प्राइस साठी पण रिव्हर्सल शोधू शकतो आपण की प्राइस कुठे रिव्हर्स घेणार. आता हा एक परफेक्ट काहीतरी पॅटर्न झालेला दिसतोय. आता कोणता पॅटर्न आहे हा, कोणाला दिसतोय का पॅटर्न वगैरे काय दिसतोय, हा काय दिसतोय, कोणता पॅटर्न दिसतोय, हा नाहीये पॅटर्न. एक वेज फॉर्मेशन, हा वेज फॉर्मेशन, ठीक आहे. तो वेज फॉर्मेशनचं आपल्याला मग काय करावं लागेल, इथे एक रिट्रेसमेंट रिव्हर्सल शोधावं लागेल की प्राइस एका रिव्हर्सल म्हणजे तिथे ब्रेकआउट कुठे होतोय आणि प्राइस कुठपर्यंत सपोर्ट घेणार. आता हा बॉटम घेतोय मी, हा बॉटम आणि हा टॉप. कुठे सापडला रिव्हर्सल, रिव्हर्सल कुठे सापडलाय,
रिव्हर्सल $61.8 च्या इथे. जर अजून जायचं म्हटलं, अजून थोडस खाली जायचं म्हटलं तर तेही करू शकतो आपण. अजून खाली घेऊया, हा बॉटम घेऊया. चंदन समझ में आ रहा है कि हवा में जा रहा है सब? नहीं समझ रहे सर. आता हा मी शॉर्ट डिस्टन्सचा मी रिव्हर्सल शोधला. हा शॉर्ट डिस्टन्सचा रिव्हर्सल होता 61.8 च्या इथे. शॉर्ट डिस्टन्स वरती मी रिव्हर्सल शोधला, 61.8 च्या इथे सापडला. मी थोडस अजून ट्रेंड खाली घेतला, अजून खाली बॉटम घेतला, तर रिव्हर्सल शोधला, तर तो कुठे सापडला मला? 50% च्या इथे. पण मेजर जे आहेत, मेजर रिव्हर्सल जे आहेत, हे 1, 2 आणि हे 3च आहेत. बाकीचे आपण एवढे कन्सिडर करायचे नाही, पण मेजर 1, 2 आणि हे 3 लॉंग टर्मचं बघितलं तर रिव्हर्सल शोधण्यासाठी. आता दुसरी गोष्ट, टार्गेट. आपल्याला आता टार्गेट काढायचं आहे. टार्गेट आता हा कोणता पॅटर्न आहे? हा सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल आहे का? नाहीये. ठीक आहे. तर सिमेट्रिकलचा टार्गेट किती असतो? किती असतो सिमेट्रिकल पॅटर्नचा टार्गेट? 60%. हा 60% 60%. तर मग आता आपल्याला करायचं काय? याचा टार्गेट काढायचा आहे. पण तो टार्गेट मी काय काढत नाही, मी सरळ रिट्रेसमेंट अप्लाय करतो. तो माझा टार्गेट असेल. हाय किती याचा? हाय 15,431. आता टार्गेट तुम्ही काढत नाहीयेत, बोलत येत नाहीयेत, मग मलाच काढावं लागेल. 15,431 मायनस लो प्राइस किती आहे? 14,151 मायनस 14,151 1280 इंटू 60 डिवायडेड बाय 100 768. आणि याचा ब्रेकआउट झाला इथे ह्या प्राइसच्या इथे 61.8 च्या इथे. तर टार्गेट त्याचा असेल 14,947 प्लस 14,947. टार्गेट होता 15,715. 15,715 कुठे टार्गेट कुठे अचीव झाला? 123.6 प्राइसचा टार्गेट. किती? 123.6 म्हणजे ब्रेकआउट झाला 61.8 च्या इथे. त्याच्यात जर मी 60 पॉइंट अजून जर ऍड केले तर हे 123 होतात ना. 60 मध्ये 60 ऍड करा, किती होतात? बरोबर. बरोबर. तर मग टार्गेट इथे अचीव झाला आपला. म्हणजे ब्रेकआउट इथे आणि टार्गेट इथे. किती दिवसामध्ये? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 दिवसामध्ये टार्गेट अचीव. तरी बट 123 168 क्यों आ गया? ये 100 ही था ना, 0 to 100. देख मैंने क्या कि तुझे बोलता हूँ ये 100 ये 0 बरोबर. अभी मुझे ब्रेकआउट एरिया ढूंढना है. ये मुझे एक परफेक्ट राउंडिंग भी दिख रहा है. इसको एक अलग नाम है ये पैटर्न को, इसको बोलते हैं बम्प एंड रन पैटर्न. ये बम्प एंड रन पैटर्न भी था.
मगर उसका ब्रेकआउट किधर है? 61.8 के पास है, और उसने वापस ब्रेकआउट जी। एरिया टेस्ट किया है। ये जो प्राइस नीचे गिरे ना ये 2 दिन, ये ब्रेकआउट एरिया टेस्ट किया हुआ है। मैंने लिखकर भी दिया था आप लोग को कि प्राइस टेस्ट इट्स प्रीवियस ब्रेकआउट एरिया, तो इसने ब्रेकआउट एरिया भी टेस्ट किया, और उसके बाद 61.8 पे ब्रेकआउट हुआ है ना, तो उसका 60% निकालने का कितना होता है? 60%, बरोबर। तो उसमें 60 ऐड कर दिया, 61.8 में 60 ऐड कर दिया, तो कितना होता है? 121.8, बरोबर ना? बरोबर. तो ये 121.8 नहीं होता है इसमें रिट्रेसमेंट होता है 123.6, जो अपना एग्जैक्ट क्या है? टारगेट है। और ये टारगेट यहाँ पे अचीव हुआ है इस कैंडल पे 6/4/2021, 6 जुलै म्हणजे जूनला, 4 जूनला प्राइसचा टार्गेट अचीव झालाय. कळलं का हे? सर पुन्हा सांगा ना, डिस्कनेक्ट होत होतं सारखं सारखं. तर ब्रेकआउट एरिया 61.8 आहे, त्याच्यामध्ये आपण आपला जो टार्गेट आहे सिमेट्रिकलचा तो 60% ऍड करायचा असतो. तर 60% म्हणजे किती? 61.8 प्लस 60 म्हणजेच 121 किंवा 122. तर 122 हा काय रिट्रेसमेंट नाहीये, तर आपल्याकडे रिट्रेसमेंट आहे 123.6, हा एक्सटेन्शन आहे. तर हा 123.6 जो आहे हा आपला टार्गेट होता, आणि प्राइसने ब्रेकआउट नंतर 1 दिवस 2 दिवस 3 4 5 6 7 8 9 10 दिवसामध्ये आपला टार्गेट काय केला? अचीव केलं. तर ब्रेकआउट एरिया शोधायचा आजपासून. काय शोधायचा? ब्रेकआउट एरिया. त्याचा एरिया शोधल्यानंतर तो कुठपर्यंत जाईल, कोणत्या रिट्रेसमेंट पर्यंत जाईल, तिथून प्राइस रिव्हर्स होईल किंवा तिथून प्राइस आपला नवीन ट्रेंड सुरू करेल. मग आपण त्याच्या अगोदर काय करायचं? एक्झिट व्हायचं. आपला प्रॉफिट बुक करायचा. आपला प्रॉफिट बुक करायचा, आणि जो पुढे काय तुम्हाला प्रॉफिट मिळत असेल किंवा इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस लावला तरी पण पैसे मिळतील. ट्रेलिंग स्टॉप लॉस लावण्याचे चान्स कमी आहे त्यामध्ये. ट्रेलिंग स्टॉप लॉस लावू शकत नाही त्याच्यामध्ये, प्राइस खाली येते, बरोबर ना? प्रॉफिट झाल्यानंतर परत स्टॉप लॉस लावून कशाला मार्केट? प्रॉफिट बुक केलं, संपला विषय. आपला टार्गेट आला 123.6. तर यहाँ पे इथे जर कोणी समजा सिमेट्रिकल ट्रायंगल बघितला और बोला कि भाई मेरा टार्गेट 123.6 है, तो व्हेन द प्राइस रिचेस टू 123.6 मी काय करणार त्याला? एक्झिट. टार्गेट आला, विषय संपला. तर बुक मध्ये लिहून पण ठेवायचंय. मी तुम्हाला कोणते कोणते पॅटर्न्स कुठे कुठे ब्रेकआउट देतात रिट्रेसमेंट एरियावर आणि त्यांचे रिव्हर्सल्स कुठे, याची तुम्हाला एक फाईल मी तुम्हाला पाठवणार. आलं का लक्षात? ओके सर, थँक्यू सर. ठीक आहे. त्याची रिव्हर्सल्स कुठे होतात आणि हा काय झालं? 100च्या वरती 123 138 ते कसं काय आलं तेवढं सांगा ना, की ते डिस्कनेक्ट झालं होतं माझं. मॅडम आपण ते रिट्रेसमेंट काढले ना 23.6, 14.6, 38.2. हॅलो, अहो आपण रिट्रेसमेंट काढले होते ना, आता त्यांचे ते एक्सटेन्शन आहेत, आहे की नाही लक्षात? हॅलो मॅडमचा आवाज स्क्रीनच दिसत नाही आता. 123 कसा काय आला? आपण पहिले काढला होता ना 23.6. कसा काढला होता आपण? 5/34 केला होता ना आपण. तर त्याचा किती सापडला होता आपल्याला? 23, बरोबर. मग जर प्राइस 100च्या वर जाते तर ती काय करणार आपण? प्लस 100 ना. मग ते किती होणार? 123.6. आता कळलं? अच्छा, हा कळलं. तर याला एक्सटेन्शन म्हणतात. रिट्रेसमेंट आहे फक्त. आपण जे शोधले ते रिट्रेसमेंट होते आणि 100च्या वरचे एक्सटेन्शन्स आहेत. आता एकदा मी परत 3 मिनिटं बाकी आहेत, आता एक्सटेंड करत नाही मी क्लासमध्ये. ठीक आहे, आता परत सांगतोय रिव्हर्सल कसा शोधायचा, अप ट्रेंड मध्ये डाऊन ट्रेंड मध्ये. तर थोडासा दुसरा स्टॉक घेतो.
कोणता घेऊ? कोणी सांगा, त्याला स्टॉक सांगा पटकन, कोणता तरी स्टॉक सांगा. मॅकडॉल घ्या सर. व्हेरी गुड. प्रो. अपने काम का ही स्टॉक. बरोबर, हा मॅकडॉवेल आहे. मॅकडॉवेल मध्ये सिमेट्रिकल ट्रायंगल होतोय, दिसतोय का? येस सर. सिमेट्रिकल होतोय ना इथे. येस सर, सिमेट्रिकल. सिमेट्रिकल झालेलं पण आहे इथे ऑलरेडी. फक्त काय बाकी आहे? थर्ड बॉटम बाकी. ब्रेकआउट बाकी आहे. हेतल, ब्रेकआउट बाकी आहे इसका सिर्फ. ब्रेकआउट झाला तर प्राइस कुठे जाईल? इधर अप और डाऊन. तर ते आपल्याला काही गरज नाहीये, आपण पहिले रिव्हर्सल शोधूया. तर रिव्हर्सल शोधायचं असेल तर सर्वात पहिले एक बॉटम घ्यायचा. हा बॉटम आहे, नियरेस्ट बॉटम हाच आहे. हा सुद्धा एक बॉटम आहे, पण जवळचा बॉटम किती सांगतोय रिव्हर्सल्स? 78.6. तिथे रिव्हर्स झाला, बरोबर. तो रिव्हर्स नाही घ्यायचा आहे, आपल्याला घ्यायचा आहे हे ब्रेकआउट. तर हा सिमेट्रिकल ट्रायंगल आहे ना, तो सिमेट्रिकल ट्रायंगल, त्याचा ब्रेकआउट अपसाइडला 38.2 बुक में लिख कर रखो. सिमेट्रिकल ट्रायंगलचा ब्रेकआउट, सिमेट्रिकल ट्रायंगलचा ब्रेकआउट अपसाइड 38.2. किती? 38.2. आणि डाऊन साइड 61.8. 38.23.6. सिमेट्रिकल 61.8 सर. तो अगोदरचा होता, हा छोटासा पेनंट आहे. हा ओके ओके. दिसतोय का? ट्रेंड डाऊन आहे सर, डाऊन ट्रेंड आहे हा. म्हणजे जर प्राइस 23.6, किती आहे 23.6? 888.20. ऑलरेडी प्राइस ने काय दिलाय? 50 आहे. उद्या प्राइस जर अजून खाली क्लोजिंग दिली तर याच्यामध्ये काय होईल? ब्रेकआउट नाही होणार याच्यात. आता सपोर्ट घेईल प्राइस इथे, सपोर्ट एरिया हा त्याचा सपोर्ट एरिया किती आहे? 865. 865. आणि वरती 918. 918 त्याचा नवीन रेसिस्टन्स आहे. आता 918 ब्रेक झाला आणि खाली इकडे किती आहे? 861. 861. जर ब्रेक झाला 865, देन द प्राइस हॅज अ लॉट ऑफ फॉल. इथून प्राइस पडणार, प्राइस प्रेशर मध्ये येणार इथे. ठीक आहे. ओके सर.